अनघालक्ष्मीच पद्मावती आहे, राजराजेश्वरी आहे. तसेच ती दशमहाविद्या स्वरूपिणीही आहे. सर्व अध्यात्म साधनांचे अंतिम साध्य असणारी अध्यात्मविद्या प्राप्ती हे तिचे प्रधान लक्ष आहे. दृश्य जगताच्या सृष्टीच्या मूलकारणाचा शोध घेणे हे या अनघालक्ष्मीच्या कृपेचे फलित आहे. अनघालक्ष्मी ही संपूर्ण परिपूर्णता स्थिती आहे. राजराजेश्वरी विवेकाची स्वामिनी, महाकाली बलाची स्वामिनी, महालक्ष्मी सौंदर्य व समृद्धीची स्वामिनी. म्हणजेच विवेक, बल, सौंदर्य, समृद्धी व प्रत्येक कर्मातील कौशल्य, योग, कर्मसु, कौशलम या सर्वांच्या तादात्म्याने येणारी परिपूर्णता जीवनात असेल तरच अनघालक्ष्मीची कृपा होईल हे स्पष्ट आहे. श्री अनघा व्रत प्रासादिक महत्त्वपूर्ण माहिती. ओम श्री अनघा लक्ष्मी सहित श्री अनघा दत्तात्रेयाय नम. ओम श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रेयाय नमः. अनघा लक्ष्मी परमकरुणामय दत्त भगवानांनी वारंवार वेगवेगळे अवतार घेऊन दीनजनांचा उद्धार केला आहे. श्री दत्तगुरूंचे तत्वकल्पनातीत आहे. अवधूत स्वामींच्या रूपामध्ये प्रसिद्ध झालेल्या या लीलामूर्तींचे एक गृहस्थ रूप पण आहे. स्वामी गृहस्थ रूपांत मात्र अनघस्वामी किंवा अनघास्वामी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्नीचे नाव अनघादेवी आहे, जी साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे. हे दाम्पत्य नित्य तपोमय जीवनाने भक्तांना ऐहिक सुख तत्वज्ञानाद्वारा अनुग्रहित करीत असतात. अनघ दंपतीची उपासना पद्धती कृतयुगात साक्षात दत्त सद्गुरूंनी आपला प्रिय भक्त कार्तवीर्य अर्जुनाला स्वतः सांगितली. ह्याचे विवरण व्यास लिखित दत्तपुराणामध्ये आहे. त्रेतायुगात प्रभू श्रीराम व दशरथ महाराज यांनी केले. या व्रतासाठी अतिमुख्य दिवस हा मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी हा आहे. पण कोणत्याही अष्टमीला केले तरी चालते. अध म्हणजे पाप, अंग म्हणजे पापहीन. मन, वाचा, कर्मद्वारे आपण प्रत्येक क्षणी अनेक पापे करतो. या पापांमध्ये झालेली वाढ आपल्यासमोर विविध अडचणींच्या रूपात येते. अशा पापांना दूर करणारे जगाचे जनक जननी अनघ दंपती होय. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी विशेष पुरस्कारिलेले श्री अनघादत्त व्रत सर्व स्त्री पुरुषांना संतती, संपत्ती, विवाह सौख्य व शांतीसाठी प्राचीन व शास्त्रशुद्ध व्रत. अनघाष्टमी व्रत श्रीदत्त संप्रदायातील एक अप्रकाशित व्रत आहे. फारच कमी जणांना त्याची माहिती आहे. व्रत कोणी व केव्हा करावे? मार्गशीर्ष व माघ कृष्ण अष्टमीस, तसेच प्रत्येक महिन्याच्या कृष्ण अष्टमीस किंवा शुद्धाष्टमीस अनघाष्टमी मानून सकाळी हे व्रत करावे. शक्य नसल्यास सायंकाळी स्नान करून करावे. व्रताच्या दिवशी उपवास करावा. दिवसभर केवळ फलाहार अथवा उपवासाचे पदार्थ खावेत. सायंकाळी आरतीनंतर भोजन करावे. हे व्रत का करावे? ही अष्टमी अध म्हणजे पाप नाहीसे करते. त्यामुळे हे व्रत करणाऱ्याने पापनिरसन व दारिद्र्यनाश होऊन त्याला दैवी संपत्ती, अष्टैश्वर्य लाभ व सर्व सुखप्राप्ती होते. सर्व पुण्य कर्मफळांची प्राप्ती होते. मनोकामनापूर्ती व निर्मल कीर्ती लाभ होतो. सर्व रोग निरसन होऊन 7 जन्म आरोग्य लाभ होतो. कुमारिकांना सद्गुणी वरप्राप्ती व सर्वत्र निर्मल यश लाभ होतो. स्त्रियांना सौभाग्य लाभ होऊन त्यांची कुटुंब संतती वाढते. तसेच गृहकलह निवृत्ती होऊन सुखशांती लाभते. सर्वत्र कल्याण होऊन श्री अनघामाता व श्री दत्तात्रेयांचा अनुग्रह होऊन अंतिम मोक्ष लाभ होतो. व्रताची मांडणी. घराची जमीन, जाडे मीठ, हळद, गोमूत्र किंवा हिंग, गुलाब पाणी स्वच्छ करून घ्यावी. यानंतर स्नान करून नित्यकर्म झाल्यानंतर देवासमोर अथवा शुद्धस्थानी चौरंग अथवा पाटावर वस्त्र घालून त्याभोवती रांगोळी काढावी. त्यावर मध्यभागी एक मुठ तांदूळ घालून पूर्वेपासून 8 दिशेस एक मुठ तांदूळ घालावे. त्यानंतर मध्यभागी शुद्ध पाण्याने भरलेला कलश ठेवून त्याला 5 हळदी कुंकवाची बोटे ओढावीत. त्यामध्ये गंध, अक्षता, फूल, सुपारी, नाणे व आंब्याचा डहाळा घालावा. त्यावर तांदळाने भरलेले ताम्हण ठेवून त्यात दत्तमूर्ती ठेवावी. या दत्तपीठाच्या डावीकडे आपल्या उजव्या हातास चौरंगावर एक मुठ तांदूळ घालून त्यावर गणपतीची सुपारी, समोर 5 विडे, 2 पाने, 1 नाणे, 1 सुपारी म्हणजे 1 विडा केळे, फळी मांडावे. तसेच गुळसाखर व 2 नारळ ठेवावे. व्रतसूत्र. श्री अनघदत्तात्रेयांच्या मूर्तीजवळ लाल दोरा व्रतसूत्र ठेवावा. व्रतसमाप्तीनंतर तो पुरुषांनी उजव्या मनगटात तर स्त्रियांनी डाव्या मनगटात बांधावा. आपल्या सगळे सोयऱ्यांनाही व्रतसूत्र द्यावयाचे असल्यास तितके दोरे ठेवावेत. व्रत झाल्यानंतर स्वीकारणाऱ्यांनी हे व्रतसूत्र प्रसाद म्हणून
अन्यथा स्वतः व्रतासंभ करण्यास अनुमती व परंपरा स्वरूपात व्रतसूत्र स्वीकारावे व स्वतःच्या घरी हे व्रत आरंभावे व इतरांनाही आपल्या व्रताचे सूत्र द्यावे. पुढील अनघाष्टमी पूजेवेळी पहिल्या पूजेचे सूत्र काढून निर्माल्यात विसर्जित करावे. व्रतपूजा. यानंतर शास्त्रविधानानुसार मध्यभागी ताम्हणातील मूर्तीवर श्री अनघादत्ताचे आवाहन करावे. कलशाभोवती 8 दिशेस ठेवलेल्या तांदळाच्या पुंजावरणीमध्ये अष्टसिद्धी स्वरूप अष्टदत्तपुत्रांचे आवाहन करावे. यानंतर श्री अनघासहित श्री अनदत्ताय नमः या मंत्राने श्री अनघादत्त, प्रणिमादी दत्तपुत्र व व्रतसूत्रई देवतांचे पूजन करावे व श्री दत्तदेवास तुळसीपत्राने व श्री अनघामातेस कुंकवाने शतनामार्चन करावे. ओम श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रेयाय नमः. लाईक करा, सबस्क्राईब करा.